बॅग ठेव की खाली, कायला वाजाचा कार करते. कवर इथं उभं राहायचं असं. आता बघू एखादी गाडी आली का मग. चल बा चल 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 लवकर. बस इकडे सर बापा पण बस वर उभं राहतो 1 मिनिट माझ्या मांडीवर बस. हां बस आता खाली. चल. आयशा तुम्ही म्हणताय पण ते माणूस खरं आहे ना, नाही तर उगाच पैसे देत वाढून म्हणून. अगं आता आपला असंच नाही, ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात, आणि 2 रुपये देत म्हणून तर चाललो ना. हा पण खरं पाहिजे, नाही तर नाही इतके लांबून आलोय आपण, नको फसवायला कोणी. नाही तसं काय, तेच ना. आई मर्जीतलाच माणूस. हा मग काय नाही. बरं झालं गाडी भेटली आपल्याला. लय वेळ थांब. लय वेळ थांबलो, पोरगाला ऊन लागत होतं. सोनू भूक लागली बाळा. खाऊ काय त्याला. तू खाणार आहे का वडापाव? 2 वडापाव घ्याव. खा ना बाळा, तुला भूक लागली होती ना. दुसरं काय घ्यायचं का? ते पिशवी ठेव की खाली, काय त्या पिशवीला एवढा जीव लावतो. हो द्याव. घे बाळा, मी जातो थोडं. तू घे. घ्या तुम्हाला. नाही नाही, नाही खातो आगा- मी, मी आगा येते घे. ना. घे बघ. आम्ही बरं घ्या. खातो येतच खावा. खा पोटभर आत्ताच. खाऊ. ही खाऊन. तू घे ना. हा खाते ना. बाबा ये शंकर यांनी बघितले काम इकडं आपल्याला. हां दिलीप काय काळजी करू नका बरं का. हा घर बघ कसं आहे, चांगलं आहे तसं, पण तरी बघा एकदा तुम्ही. आणि वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जागा नवीन आहे म्हणून माणसाला वाटतं जरा, पण काय काळजी करू नका. बरं ही घ्या चावी. उघडतं नाही वाटतंय. उघडते हे कामाचं कामाचं होईल की. बरं ऐक, हे घर आबाच्या माणसांचं होतं आणि त्यांचं सामान आहे, व्यवस्थित ठेवा, कुठे इकडे तिकडे जायला नको, आहे का नाही. हा नका काळजी करू. हां बरं येऊ का. चला वहिनी. चहा. नाही अरे चहाच राहू दे. काय चेअरमन काय चाललंय? काय नाही सध्या पाऊस पाणी पेरणे चालू आहे. तेवढं कर्जमाफीचं घ्या म्हणावं. आता बघू सरकारचं काय धोरण आहे नक्की, काय आता सरकार करते ते. विधानसभेचा काय विषय? तिथं काय विषय नाही रे, ताईंचं फिक्स आहे तिथं, काय विषय नाही. ये शंकर काय रे? काय नाही घेऊन आलो जरा. कोण आहे? ते आमच्या दाजींचं ओळखीचा माणूस आहे. काय करता? शेती करायचो, ड्रायव्हिंग बी येते, सगळं करू शकतो. कुठं होता? गोगरगावला होतो, तिकडं शेती करायचो. येऊ म्हणला की आबा चांगलं माणूस आहे, तुला काम देत्याल. तुझ्या भरोशामधला आहे ना? हा विश्वासात. पेमेंटचं कसं करायचं? तिकडं 10-12 हजार मिळायचे बरं का. शंकर भाऊ म्हणलं की आबा चांगलं माणूस आहे, तिला 2 रुपये वाढून द्या त्याला. तुझ्या भरोशाला 15,000 देऊ. चालेल. चालतंय. याला वावरात नेऊन दाखव आणि शेतातली कामं आजपासूनच चालू करा. जातो. आजच?
हो आजच आजच. चालते चालते. हा, जा मग लगेच शंकर. येऊ का चेअरमन? तेवढं आपलं व्याज असं बघा, मुदतीत भरले होते पैसे. व्याजात व्यवस्थित भरले होते मुदतीत. हा, रोख भरले होते पैसे. बरं मी भाऊसाहेबांचं खरं सांगतो त्याचं काय. बरं चालेल. बरं येऊ का आबा? चल. मग चेअरमन ते व्याज जमा झाली का नाही? काय सांगू बाबा, लोक ज्यांनी रेग्युलर भरत ना सगळ्यांची व्याज जमा झाली आहे. होय हो. तुम्ही गेलते मग कसं काय ते माणसं? आता काय लगेच कळत आहेत काय माणसं? आता लगेच कळतं का? म्हणजे एकदा बोलल्यावर कळते माणूस बोलल्यावरून कसं आहे ती. अगं होऊ दे जरा 10-15 दिवस. आपण कसे त्यांना कळल, ते कसे आपल्याला कळतील का लगेच कळतात का? अहो तसं नाही, पण कळलं पाहिजे आपल्याला कसे येतं कसे नाही. अगं तसं नसतं सुषमा. आलोय जरा करू काम बघू. हा आहे का ना? लगेच आपलं लगेच कसे असतात माणसं. मनात नसतं, पण मग कसं आहे परत आपल्याला राहायचं म्हणलं कळायला नको का? अगं हो सुषमा, कळतील माणसं लगेच असते का? अरे सोन्या, अरे घ्यायचे ना लागून, त्याला सांग जरा. अरे बाळा तू एका जागा बस, इकडे तिकडे नको पळू, लागन तुला. तू याव गेलंय ते बघ. माझ्यावर गेले, जाऊन दे ना मग. माझंच म्हणलं माझ्यावर जाणार. हा या असं आहे, तुम्हाला बोलायचं म्हणलं ना का काही सोय नाही, लगेच लगेच नांग्यावर तुमच्या. अयो पडला का? त्या बघ घेतलं म्हणलं होतं काय पण वाहण्याचं, लागलं का? ते नुसतं काय पण वाहनाचं आहे. आता तू कुठं निघले? तू कर काम, पहिला दिवस आहे. आलो मी त्याला बाई करतो. हा काम करायलाच आहे मी. माझ्या 5 वेळेस पुजलेलं आहे काम, आयुष्यभर तीच करावं लागणार आहे मला. लोकांची इथं कष्टच करायचेत. होय झोपले काय? नाही अहो गेल्या 7-8 वर्षापासून आपण फिरतोय, हे गाव का ते गाव, ते गाव का ते गाव, जवळजवळ 20 गावं फिरलोत आपण. आणि असल्या फेराफेरीतच आपल्याला पोरगं झालंय. अहो कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे ना, आपल्यासाठी नाही पण किमान पोरासाठी तरी. कवर असं फिरणार आहेत आपण? अहो काहीतरी बोला, मी काहीतरी बोलतेय. काय बोलू? काय बोलू काय? लग्नाच्या आधी तर लय बोलत होती तुम्ही, असं करीन आणि तसं करीन. आता काय होतंय मग? मग काय कमी पडलं तुला? काय कमी पडलं? मला काहीच नाही, मला सगळंच कमी पडलेलं आहे. एवढं काय वर काय लागले का? अहो स्वतःचं घर सुद्धा नाही राहायला आपल्याला, याचा विचार करा तुम्ही. रोज याचं दार त्याचं दार नुसतं घेऊन हिंडत आता. आम्हाला स्वतःचं घर तरी भेटलं का तुमच्याच्याने आम्हाला? अगं काय लागले का बोन करायला? घर पाहिजे नाही, हे पाहिजे, पैसे पैसे पैसे. अगं बाच की. पैसाच काही नसतो, सगळं सुख पण पाहिजे माणसाला जरा. काय कमी पडलं रे तुम्हाला? नुसतं आपलं काही बोलत नाही म्हणून बोलायचं. हा हे पाहिजे ते पाहिजे. काय नाही करता आलं तुम्हाला? तुम्हाला काय करता आलं असतं ना, हे दिवस नसते, चांगले दिवस असते आज. बरं आता काय तुला कमी पडलं का? आहे ना मग नवऱ्याबरोबर फिरती ना. हा पण स्वतःचं घर काहीतरी असतं ना. अरे काय माणसाचं मन असतं का नाही? करतोय ना पळापळी, 2 पैशासाठीच करतोय ना. हा बोलायला जरा सोमवार ठेव की जरा. फार माझ्या आयुष्य वाटोळं करून टाकलंय. काय वाटोळा केला का तुझा? काय वाटोळा केला? डोंबारीन करून टाकली मला, फार डोंबारीन. तुम्ही तुम्ही जास्त बोलू नका आता. लय बोलू नको तू, आधीच सांगतोय तुला. माझं नशीब फुकतंय, तुमच्या काही नाही करावं. हा लय बोलायला सोमवार नाही राव. हा नुसती दिसाय चांगली आहे, लय कपटी पाहिजे तुला, कपटी. आता कळलं काय तुम्हाला? लग्नात नव्हतं कळत काय? हा ऐश्वर्या समजू नको स्वतःला. मग आधी बघायचं ना तुम्ही, आज नव्हतं कळत का तुम्हाला? जरा लय बोलायला लागली. काय जेवढं करता येईल तेवढं करतोय. हा नाही करीत. काय का तुला काय काय कमी पडलं का? मला सगळंच कमी पडलेलं आहे, तुम्ही काही जास्त बोलू नका. आता गप झोपा. तू आता आहे ना बास कर जरा, लय बोलायला लागली. काय जेवढं करता येईल तेवढं करतोय. मी काही बोलायला गेले का तोंड दाबायचं माझं, गप करायचं. नुसतं दिसाय चांगलं आहे, कपटी बाई नुसती कुठली. दिलीप, नाही दिलीप, हा लई शांत दिसायला लागला बाबा. विचार चालल्यात जरा. लय कटाळा आला रे शंकर सगळ्याचा. अरे बाबा कंटाळून कसं जमेल? हा कटाळू नको तर काय करू रे? बायको पोरग लग्नानंतर काहीच करू नाही शकलो त्यांच्यासाठी. नुसतं ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात.
तुला माहिती आहे का 7-8 वर्षात आहे ना हीच गावं फिरलो असं. बाबा असं म्हणून कसं जमेल? माणूस एकदा जन्माला आला ना हे सगळं आलंच बघ. बरोबर आहे. होय शंकर, हां तुला काय वाटतं हे गाव जमल का रे मला? कारण नाही ना मला काय तू आता गावात नवीन आहे ना म्हणून तुला तसं वाटतं. एकदा तू रुळला ना गाव तुला कधी आपलं करायला कळायचं पण नाही. ते बी आहे म्हणा. आणि राहिला आबाचा प्रश्न एकदा आबाच्या मनात शिरला ना तर झालं. होय रे शंकर, हां ते आबा कसा माणूस आहे रे? चांगलं आहे. मोकार पैसा पाळून असेल का रे? बाबा राजकारणी माणूस गावात 4 पैसेवाले माणसं त्यात आबाच नंबर एकदा का तू त्याच्या बरोबर आला झालं. बघू, प्रयत्न करू, आहे का नाही? ओ शंकर भाऊजी, कुठं गडबड? अहो काय नाही सुनंदा वहिनी आबाकडे चाललो होतो. कोण आहे पाहुणे? आपलेच आहेत पाहुणे. या की चहा प्यायला. अहो नाही नको अहो या. नाही नको अहो चला जरा गडबड आहे न्यायचं ह्यांना. या परत. हा येऊ का? होय शंकरा, हां बायालाही वाढी वाटली रे. अरे बाबा हायच बाई वाडी हो. तू काही झंगट नाही ना? ए बाबा तसलं काय नाही बघू माझं नाव नको जोडत तुझ्याबरोबर. अरे मग चला ना भाऊजी आतमध्ये, चला ना भाऊजी आतमध्ये. कोण म्हणत होतं? अरे बाबा ती बाई लई चालू आहे दिसल त्याला गाळ्यात ओढायला बघती आणि पैसे लुटायला बघती. नाही रे, पण मला तर चांगली वाटली भाऊ. अरे नवीन माणसाला तसंच वाटतंय पण अख्ख्या गावाला माहिती ती बाई त्याची. माझं तर मन म्हणतंय बुवा चांगले, आता काय माहिती. ए दिलीप चपाती एका घासातच खाऊ नको जरा दमाने घे. हे बाबा, तुझी चपाती नको मला, मी बोलन माझं काम भले. अरे मग कशाला लागला बोलायला? मला वाटलं तुझं झंगट आहे का काय. माझं काय मग मी खूप बोलेल. काय आबा अकलचं आहे का नाही मग काय? अरे करू रे, एवढी विधानसभा होत्या 100% करू. आबा मागच्या टायमाला आपलं कॅन्सल झालं बरं का. अरे होणार ना खर्च, तुम्हाला गोव्याला नेणार यावेळी 100% कामं हो दे एवढी. बरं झालं शंकर तो आला, तुलाच फोन करणार होतो. बरं जरा हा दिलीप, हां चल तू माझ्या संग तुला एक काम देतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही नेत्याच्या ऑफिसला जा आणि घरातली कामं व्यवस्थित करा. चालतंय. ठीक आहे चालेल. तुम्हाला भूक लागली असेल मग आली बघा, धर घ्या खाऊन. घ्या ना खाऊन. नाही भूक नाही तशी मला. भूक नाही? सकाळी जेवले नाही अशी कशी भूक नाही तुम्हाला? नाही मला नाही जेवायचं. मला माहिती नाही तुम्हाला का नाही जेवायचं. तुम्हाला रात्रीचा राग गेला नाही दिसत अजून, तेच धरून बसायचं का? जातो असतो एखादा शब्द रागाच्या बरं, तुमच्याकडून जातो माझ्याकडून जातो, मग अन्नावर राग काढायचा का लगेच? घ्या खाऊन धरा. मग कसं बोलत होते? अहो मग आता चुकून गेलं रागात, मग का तेच धरून बसायचं का? तुमच्याकडून नाही जात का मला? तू जेवली का? हा मी जेवली, सकाळी जेवून आली मी. जेवा तुम्ही, धरा. कांदा बी आणले. हा कांदा राहू दे. कशाचा राग धरून बसायचं आणि जेवणावर काढायचं कशाला? सोन्या कुठे? हाय ना घरीच ठेवले, त्याला लिहून लागत होतं, म्हणलं तू नको येऊ, मी आले लगेच. मला वाटलंच तरी जेवायला आली म्हणे, नक्की राग आलेला असं याला, म्हणूनच मी आली भाकर घेऊन. अगं असं नाही, ते शंकर बरोबर गेलो होतो, आबांकडे घेऊन गेलतो ना. हां हां हां. त्यांनी कामं सांगितली, 1-2 ठिकाणी गेलतो. हा का? कामं सांगितली. हां मग म्हणले का पैसेच त्यांना? आहे का लगेच पैसे? त्याच्यामुळे लाडीगुडी लावत होते काय? लाडी गुडी कशाचं पण आता तुम्हाला बी माहिती आहे आपल्याला गरज आहे म्हणून.
पैशाची, आहे का नाही गरज? अगं असं थोडी असतं हा? ते आबा म्हणा ना आत्ता नाही लागला का आम्हाला लगेच पैसे मागायला लागला. कसं काय मागू त्याला? आपल्याला गरज तुम्हाला नाही वाटत का आपल्याला गरज म्हणून पैशाची? बघू पैशाच हां आणतो संध्याकाळ हां. हां हा ना नक्की. मला सोड बरं का तेवढं घरी. हा सोडतो की तुला. ऐक ना अहो लाजायला काय झालं? वहिनी असं मध्ये कुठं घुसता? दुसरीकडे जागा नाही का तुम्हाला? अहो खेटलं म्हणजे काय झालं? आडुशा दिसला, पाऊस पाण्याचं सर्दी बिर्दी झाली तरी. हा सर्दी होईल तुम्हाला. पण लोकांनी बघितल्यावर काय म्हणतील? हा अहो लोकांचा काय विचार करताय? लोक बोलणारे बोलतातच. तुमचं बरोबर आहे. तुमचा मोकळा स्वभाव आहे पण ते चुकीचं आहे. कसं आहे शंकर भाऊजी, बाई माणूस ही आधार शोधत असते आणि समोरच्याने आधार द्यायचा का नाही हे समजून घ्यायचं असते. तुम्हाला लय बाई त्रास होते, जाते. तुला म्हणलं होतं बरं का वाढी काय म्हणून. हाईच बस. तुझं आहे जे गाठ मला अरे माहिती. कसलं बाबा झेंगाट नागेश काहीतरी बोलायला लागलास तू. सुशे सुशे लय उशीर केला यायला. झाला जरा. सोन्या झोपला काय? हा झोपला तो. चला मग तुम्हाला जेवायला वाटते. राहू दे तुझं जेवण. अहो भूक लागली असेल तुम्हाला, चला जेवायला वाटते. अगं गप. एवढ्या कधीच्या काळात झोपलं आणि तुला जेवण पडलंय का? चल जेवून घ्या ना आधी. अगं जेवू घ्या. चल. अहो आधी जेवलं असतं मग. काय नोकर करायला लागले सुशे हा? नवरा एवढा दमून भागून आलाय, पोरग बी झोपलंय, जरा घे ना समजून. अहो आधी जेवा तुम्ही. अगं राहू दे तुझं जेवण. जेवल्यावर मला सुस्ती येते, मी झोपलो लगेच. ऐक ना जरा. चल बघू नंतर. आत्या यायला बाबा नका. चल हो बघू नंतर, तुम्हाला आधी जेवा तुमचं. ऐक ना माझं हा? चल बरं. मग तुम्ही पैसे आणले का? पैसे मागू नाही शकलो, ते का? बरोबर नाही वाटलं तिथं. का नाही आले तुम्ही पैसे? अगं आत्ता कुठं लागले 2-4 दिवस झाले आणि लगेच मग ते नको वाटलं मला. तुम्हाला काही फुकटचे नव्हते पैसे मागायचे, त्यांना आपल्या कष्टाचे पैसे मागायचे होते. अगं हो भया, पण नाही मागता आलं मला हा? हा लगेच ना असतं नसतं ग. कुठं काय 4 दिवस झाले लगेच पैसे मागायचे का? अहो 4 दिवस झाले माझ्या घरात काय अन्न पाणी नाही खायला. आपल्याला आलो तेव्हा आणले, परत त्याच्यावर काय आणलंय का सांगा तुम्ही मला. अगं हो ना, मग काय आता महिना तरी भरलाय का? तुम्हाला जे सांगितलं ते केलं का? सकाळी काय मला म्हणले येताना पैसे घेऊन येतो, का नाही आले तुम्ही घेऊन? घरात काय खायला प्यायला नाही आपल्याला, आलो नाही तर तेव्हा आणले, त्याच्यावर परत काय आणलंय का? तुम्ही उपाशी मारताना आम्हाला. अगं नुसतं पैसे पैसे पार त्या सगळ्या मूडचा पार सत्यानाश करून टाकला तू हा? मी काय नाही सत्यानाश केला, तुम्ही सगळा सत्यानाश केलेला आहे आपल्या संसाराचा. असं बोलती ना पार सगळं. काय नवरा आलाय बाहेरून, काय काय अपेक्षा? तू काय केलं का? पैसे नसलं जगायचं कसं, आपण खायचं काय, मरायचं अगं उपाशी. आणतो ना बाई, लगेच नाही मागताय तिथं. काय बोलायला लागली तू? काय मी बरोबरच बोलती. अरे हो, पण मन बिना काय जपायचं बिपायचं आहे का नाही? काय नुसतंच आपलं आलं का पैसे, हेला पैसे. अरे हो, कष्ट करते बाई माझ्यासाठी करते बस. तिथं कष्ट केले मी केलं, तुम्ही पण केले. मागायची तुम्ही काय नाही होत ना बाई, मागायला. डोक्यात तुम्हाला चाललं. नसेल जमत तुम्ही माग. हा मी मागले नुसतं पैसे पाहिजे. काय नाही करता आलं. काय नीट राहायचं बरं का ह्या गावाला हा? आहे का नाही? काय लय नाही करायचं. ओ दिलीप भाऊजी, या की चहा प्यायला. नाही नको वहिनी, उशीर झालाय, घरी निघलोय. अहो या. नाही परत येईल ना. माणूस एवढं प्रेमानं बोलवते आणि लाजायला लागले. असं काय नाही, परत येतो की हा? अहो आल्याशिवाय गेल्याशिवाय ओळख कशी होणार? ओळख वाढू हा? येतो हा? निर्बळच आहे. हे बघ नवीन गाव आहे हा? नीट राहायचं बरं का? ए सोन्या, ए सोन्या चल घरी. नाही दादा, मला खेळली पाहिजे. नंतर बघू, चल ना म्हणलं ना तुला. नाही, मला खेळली पाहिजे, खेळली पाहिजे, खेळली पाहिजे. आवडत दादा, मला खेळली पाहिजे. आवडत नाही दादा, मला खेळली पाहिजे. हो काय म्हणते बरोबर? खेळली पाहिजे. नाही नाही काय नाही. दादा, मला खेळली पाहिजे म्हटलं ना. अरे गप. नाही दादा, मला खेळली पाहिजे. दादा, मला खेळली पाहिजे. नाही दादा, मला खेळली पाहिजे. गप चल. नाही, मला खेळली पाहिजे. कशाला खेळणे पाय? दुसऱ्याचे पप्पा कसे त्यांच्या मुलांना खेळणे घेऊन देतात? तुम्हाला साधे खेळणे पण घ्यायला नाही येत. सोड
सोड नाही मला लागेल. खेळणी पाहिजे. बावळ सुषमे चल मला खेळणी पाहिजे म्हणलं खेळणी ना. पाहिजे काय चल आपल्या सुषमे धर तुझा पोरगा बघ नुसतं खेळणं पाहिजे खेळणं पाहिजे खेळणं पाहिजे अख्ख्या गावासमोर इथेच घालू ते दुकानदार हसायला लागला माझ्या तिथेच लागलं लोळायला माहिती का मग काय झालं तुमचं एवढं काय बिघडलं लोळा आता त्यो सध्या ढकलायला बारीक ढकलीत आणलाय त्याला एवढं काय बिघडलं म्हणजे त्याला नुसतं खेळणं पाहिजे तुला नुसता पैसा पाहिजे अरे काय लावलं दोघांनी तुम्ही आणि तुम्ही काय लावले तुझं लेकरू तुमचं नाही का लेकरू ते आज असं असतंय काय सगळं तिथंच लोळायला लागले मरणाचं अहो तुमच्याच्यानी मला तर काही भेटलं नाही निनंतर लेकराला सुद्धा काही भेटलं ना तुमच्याच्यानी काय पाहिजे तुला काय काय पाहिजे अर्थ? काहीच नाही भेटलेलं आम्हाला आहे ना काही नाही सुख दिलेलं तुम्ही काहीच नाही भेटलेलं आम्हाला हा, सुख पाहिजे तुम्हाला इथं फार वाटोळं होत्या तुमच्या लेकराला खेळणं घेणं व्हाय ना काय अर्थ आहे तुमच्या जीवनात मारून घ्या तुम्ही काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हणजे काय पाहिजे काय भेटलंय नुसतं पैसे अरे का पण नुसतं पैसे कटाळा आला काय असतं का नाही मन असतं का नाही आम्हाला हा तरी तरी नुसतं आपलं हे पाहिजे ते पाहिजे काय आहे का नाही जीवनाचं हा असते ना जबाबदारी आहे ना माणूस आहे काय ना काहीतरी पाहिजे नुसतं काहीतरी पाहिजे काय नाही भेटलेलं तुमच्या आयुष्याचं वाटोळं ते. तुम्ही नाही केलं आमच्या आयुष्याचं घेतो काय घे मारून मार एकदाच आईला नरेंद्र कुठले हा? आपण घेऊ खेळ ना उद्या गुप गुप चल पैसे 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 फार बात करून टाकलंय मला घरचे बी मला समजून घ्याय ना अरे कोणासाठी करतोय मी रात्रंदिवस कोणासाठी झटतोय पैसे दिले का सगळं चांगलं पैसे नाही दिले का माणसाला काही किंमत नाही अरे काय नुसतं पैसे 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 बाहेरच्यांचं लय आहे अंगावर पैसे म्हणून ह्या गावातून त्या गावात जावं लागतंय बायकोला काय हे माहीत नाही का पैसे नाही म्हणून जवळचे वाटणारे सगळे सोडून गेले खरंच देवा पैसा एवढा महत्वाचा आहे का रे हा ये पावसा तू पण ये मी रडतोय का नाही बघायला आला का देवा पहिल्यापासून असं पालत्या पातेल्याचं नशीब का दिलं र पैसे नाही तर 2 गोड शब्द यांना बोलता येणं माझ्या संग लय कटाळा आलाय सगळ्याचा देवा या सगळ्यातनं मला मुक्त कर अरे ते बाहेर गेले तू बाहेर गेले का अरे इकडे ये थोडं तुझ्याकडे काम होतं काय होतंय साहेब इथलची साफसफाई करायची होती बरोबर कुठं करायचे या इकडे मी दाखवते चालतंय ताई साहेब दाखव ये इकडे दाखवते ताई साहेब सांगा ना पुढं अरे इथं कपाटात वजन काटा आहे तो बाहेर न्यायचा गोण्यात बाहेर त्या गोण्याचं वजन करायचं आणि परत इथलची सगळी कपाटाची साफसफाई करायची आबा येऊस्तवर तेवढं काम पूर्ण करायचं मी तो स्वयंपाकाचं पाहते चालतंय ताई साहेब हा हे काय वजन काटा हे काय वया मोकार रे काय पोताड काय करता इथं दिलीप भाऊ कधी हे काय रे काय रे पोताडच
भाऊजी ओ भाऊजी, बोला ना वहिनी. अहो कसला विचारत आहे? विचार नाही नाही तसं काय नाही. या की आता तरी चहा घ्या या. चहा नको, आता जातो. अहो या की, किती वेळा बोलवायचं? बरं चला, तुम्ही एवढ्या वेळा बोलावता, येतो. चल. मी आज लय खुश आहे बघा. का हो वहिनी? अहो इतक्या दिवसानं कोणतरी घरी आले. का बरं, कोणी येत नाही का? गावात माझ्याबद्दल लय वाईट साईट चर्चा करतात, पण मी तसली नाही हो. मी लय चांगली बाई आहे, पण सगळे मला तसले समजतात. आता तुम्हीच म्हणले ना वहिनी की बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं. बोलत असायचं सगळे, आहे का नाही? टेन्शन नका घेऊ. अहो भाऊजी लग्न केलं, पैसेवाला नवरा मिळाला, लोकाला वाटलं पैसेवाला आहे म्हणून लग्न केलं, पण तसं नाही हो भाऊजी. माझं प्रेम होतं म्हणून मी आले इथवर. मी आले त्यासाठी इथवर. तो गेला बाईला घेऊन पळून, ती गेली पैसे बघून. मग तुम्हीच सांगा भाऊजी, माझी काय चूक आहे? एकटी बाई आहे, सगळ्यांच्या नजरेचा सामना करते, कोणाच्या तरी आदरची गरज आहे. खरं सांगू का, लय एकटेपणा जाणवायला लागलाय. वहिनी मला कायला सांगता हे सगळं? तुम्ही जवळचे वाटले म्हणून तुम्हाला बोलले. इतक्या दिवसानं कोणतरी आले इथवर म्हणून मन मोकळं करू वाटलं. बरं वहिनी, आता मी निघतो. बाहेर अंधार मी पडलाय, हा आहे का नाही? थोडं काम आहे महत्वाचं मला, पण तुम्हाला सांगतो, कधी काय वाटलं तर बिंदास बोलवा. कसं आहे, अंधार पडलाय बाहेर, लोक आधीच तुम्हाला नावं ठेवतात, काय बाय बोलतायला अजून, हा आहे का नाही? आता इथून पुढं आहे ना, तुम्हाला पण कधी काय अडचणी येणार नाही. दिलीप कधी अडचणी येऊन देणार नाही, हा? कारण आता दिलीपचे पण दिवस बदलतात. येऊ का? हा? दरवाजा उघडा ठेवला काय? आत्ता झालो. कुठं गेल ते? अहो ते पलीकडे ताईने हाका मारली ती, तेव्हा गेलते त्यांच्याकडे. आणि असं दार उघडं ठेवून जातात का? मग काय झालं तेव्हा? असं काय खजिना ठेवलं काय तुम्ही घरात? खजिना? खजिना कशाला? अगं असं बाईजवर दार उघडं ठेवतात का? 1.5 रुपये तरी आहे का आपल्या घरात म्हणून कोणी लिहायचंय लगेच? तुम्ही एक लागले सांगा, दार उघडं ठेवून गेली. बरं जाऊ दे, लय भूक लागली, जेवाय वाढ. चला बोले तसं सोनं ठेवले घरात. हा सोनं ठेवले, गप काय?
लय येळ लागला रे तुला माझ्यापर्यंत यायला. दादा आपण कुठे चाललोय? अरे तू म्हणला होता ना तुला काय घ्यायचं होतं त्या दिवशी. ये. नमस्ते. काय नाही त्या दिवशी रडत होता. काय पाहिजे ते द्या त्याला. ही एक बॅट द्या घे आणि काही बॉल द्या बॉल घे. आणि हे एक हे द्या एक रिंग आणि लेझर आहे का? लेझर आहे ना. हां हे बघ हे लेझर आहे. द्या आणि हा ट्रक द्या हा हे घे घे गाडी घेते. अजून काय आणि हे द्या. रिंग देऊ. हा द्या द्या काय त्याला पाहिजे. अजून काय सोन्या हे देऊ गन हा द्या. पाहिजे. हां अजून काय हे हा हे हे द्या. देऊ. सगळं घ्यायचं का? आणि नको आता काही घे ना काय बस नको. एवढ्यातच. काय घ्यायचे ते घे. खुश का आता? त्या दिवशी लेरारला. आता काय बरं घ्या पिशवी द्या ना एखादी. बर बर हा याच्यात बरं. त्यात हातात नाही. हा या हातात घे बॅट. बॅट घ्या. चला किती झाले? 850. काय असेल ते राहू दे वरची. हा? बघू येऊ का? हा चल बाळा. हा हा धन्यवाद दादा. हा धन्यवाद म्हणताय. हो दादा हा? इकडं कुठं? अरे तुला घेतली खेळणी आता तुला आईला नको का काय घ्यायला आहे का ना. चल हे अजून चांगलं दाखवा ना. 1000-1200 नाही 4-5 हजाराचे दाखवा. हा हा, हे चांगलं आहे. अरे ही आवडेल मला. वा हा हीच भारी आहे. भारी आहे ना. हा मग काय नका बघू दुसरं. हा हेच करा त्या. हा चल. हा चल. साडी चांगली होती बरं का. गाडी एकदम चांगली फुल गॅरंटी. आहे का? किती झाले म्हणले? 4000. 4000. बघा बरं किती काय. हा काही जास्त असले तर राहू द्या. काय आज एकदम जायचं का? येऊ का? हो या. हा? धन्यवाद. चल. आता तुझी आई खुश होईल ना. चल मारशे नाही डोक्यात. लय खुश झाला बा. तुझी मम्मी पण लय खुश होईल ना. चल 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 चल. सुषमा सुषमा मम्मी मम्मी दादा मला काय सांगितलं? हा मग हे बघ. मग आता जाऊ दे हे बघ सगळं काय बघत करा. काय वा? साडी आणली दादांनी त्यासाठी. चांगली साडी. आवडली का? हा पण मागाची असं नाव साडी. अगं तुझ्या पुढं कसली माग आवडली का नाही सांग. साडी आवडली मला लय भारी आहे पण मग एवढी मागायची कशा आणायची हलकी आणायची ना जरा. काय तुझा स्वभाव आहे का? आणलं तरी वरडती नाही आणलं तरी वरडती. आपण पैसे दिले काय? नाही आबाने नाही दिले. मी आणलं. अहो पैसे उपयोगी आले असते ना मग हलकी आणली असती तर. तुझ्या पुढे ना डोकं हे करायला पाहिजे शाने. ए ते ठेव. हा चांगलं खेळा. दे ठेवून आणि मस्त चहा बनव मला. हा आहे का ना. थांबा एवढे कांदे ना करायला लागले तेवढे ठेवीते हा. आणि मग करते चहा. अगो बाई पोत कशाच आहे? 2 दिवसापासून मी बघते पोत इथं. नाही नाही आधीपासून आहे त्या आबाच्या माणसांचं असं.
अहो कोणी आणले बघ ना ते तिकडे बाहेर टाका. त्याला नको तू हे करू ते अहो हे दुसऱ्याचं- कांदे मला याची हे जाळी कर. ठेवायची. राहू दे नंतर कर तुला अहो, म्हणलं चहा अगं चहा पाज मला हे सोड हे काय आहे तुझं लक्ष इकडे बरोबर चहा कांदे तर ठेव ना मग त्याच्यात ते अगं सडायला ना- लागले अगं कांदे. मी एवढा महत्वाचा तुला कांदा महत्वाचा जा बरं चहा बनव जा आणि ते पोत्याकडे नको जाऊ दुसऱ्याचं आहे कायला आपण हात लावायचा चहा बनव हा सुषमा पोत्याजवळ गेली होती तिने पोता उघडून बघितलं असतं तर बाबू आज ना उद्या बायकोला कळणार पोत्यात पैसे म्हणून कधी ना कधी आबाला पण कळणार आपले पैसे गेलेत म्हणून आणि आबाची बायको पण माझ्यावरच नाव घेणार दिलीप कोणाला कळायच्या आत गाव सोडलं पाहिजे शंकराला भेटायला पाहिजे बोल की दिलीप काय रे बोलवलं थोडं महत्वाचं बोलायचं होतं बोल की चाललोय कुठं चाललं गावाला अरे तू काही येडा बेडा झाला का अरे तुला येऊन 15 दिवस झाले आणि लगेच जायचं म्हणतोय नाही इमर्जन्सी आली होती म्हणून जावंच लागेल अरे पण आबा काय म्हणतील मग हा आला आणि लगेच गेला कसं व्हायचं रे तुझं बाप आजारी होता ॲडमिट केलाय त्याच्यामुळे जावंच लागेल आता बाप म्हटल्यावर काय म्हणायचं हा बरं जा तू पण लवकर ये किती दिवस लावशील आता तिथं गेल्याशिवाय काय कळायचं बरं जा तू पण लवकर ये एवढं सांग पण आता आबाला काय सांगायचं हा बरं ठीक आहे मी सांगतो पण तू बी जाता जाता आबाला भेट आणि तुझे जे काय पैसे झाले असतील ते बी घेऊन जा कसं तेवढं तुला हातभार आहे का नाही हा भेटू म्हणतो हा भेट पण आबा नाही ना काय म्हणायचं अरे तू जाऊन भेट तर खरं हा भावा पण तू लय केलं माझ्यासाठी अरे जाऊ दे रे पण एवढं काय त्याच्यात हा बरं लवकर ये हा येऊ का हा चालतं हा जाऊ का हा ए अलका इकडे रे इकडे लवकर इकडे लवकर ते दरवाजा कोणी उघडला अहो कोणता दरवाजा तुझी नाही घालचा अहो मी ती दिलीपला साफसफाई करायला लावली होती तुला हा उद्योग कोणी सांगितला होता अहो मला काय माहिती काय झालंय पण अरे काय झालं मग झक मारली पण झालंय का एवढं तो वाढलं दिलीप पुढे तो काय माहिती कुठे गेला म्हणते काय सांगितलं दिलीपे ना का वाटोळे केले अहो पण झालं काय असं तिथं काय होत तुला माहिती का अहो मला काय माहिती ते काय होतं पुढे गेलाय बघतो दिलीप ग हॅलो गजानन कुठे आहे रे तू आत्ताच्या आत्ता त्या दिलीपला शोधून आण मायापाशी अरे त्याने लय झक मारलेली तू त्याला आत्ताच्या आत्ता शोध मायापाशी घेऊन ये हा लगेच जा आणि मला कळवतो सुषमा सोन्या आवरा आपल्याला गाव सोडायचे लवकर चला अगं चला तुम्हाला काय करा अगं तुला आपल्याला का सांगितलं का अगं काय नको काय नाही घ्यायचं ते ठेव 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 थांब, साडी घे थांब. साडी बिडी राहते तुझी अहो, अगं चल आपण कोणतं कशाला अगं तुला सांगितलेलं चल लवकर अगं चल दरवाजा लावू द्या की. आज तुझा राहू दे दरवाजा चल लवकर हे चल सोन्याचं अहो, झालं काय सांगता का नुसतं पळत आहे तुम्ही अगं, राहू. हे काय आणलं वजाचं काय पोटाड ए तू काय कळतं का चल तू पटकन शंकर्या तुझ्या भरोश्यावर त्याला ठेवला होता दिलप्या आणि ते पैसे 2 दिवसात माझ्या पुढे हजर पाहिजे अहो, ते कुठं गेलं मला कसं काय माहिती तू तुपलं बघ 2 दिवसात माझे पैसे आणि दिलप्या माझ्या पुढे नाही तर तुझी काय खैर नाही तो कुठं पण जाऊ दे आबा समोर हजीर पाहिजे अहो आधी असं कधी झालंय का मला बाकी काही माहित नाही आता काय करायचं मी सांग. काही पण कर मला माहित नाही त्या दिलप्या कोणत्या नाही लागलाय माहिती का आबाच्या पैशावर त्याने हात टाकलाय तुला सांगतो 2 दिवसात माझ्या पुढे नाही हजर केला पैसा तर माझी गाठी
बघू मी बघतो काय पण हा. मला नाही वाटत पण कुठे गेला ते माहितीच नाही ना तू मला. शोध काही कर पण माझे पैसे मला पाहिजे. चल नेक्स्ट. ठीक आहे. आबाई सांगितलेलं आहे. दिलीप दिलीप ए दिलीप 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 कुठे दिसत नाही. नाही चल फोन कर. आबाला फोन करतो. गेला वाटते तो. फोन कर आबाला. हॅलो आबा तो नाही आतमध्ये घरात. पळायला वाटतं. बरोबर शोधतो. चल चल लवकर शोधतो. तुम्ही या लेकरं तरी विचार करतो ना, किती वेळ झाले पळवीत आहे रस्त्याने, काय सांगा ना तुम्ही आम्हाला. अहो, असं कवर पळायचं पळ लवकर. सगळं सांगतो. ते लवकर. सोने पळ. दिलीप 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 थांब. दिलीप थांब. सोने पळ. ए दिलीप दिलीप थांब. दिलीप थांब. ए दिलीप दिलीप थांब. दिलीप दिलीप थांब. दिलीप थांब. थांब. दिलीप दिलीप. अहो काय भानगड, कोण होती ती माणसं? अगं ते पोत्यात पैसे होते. पैसे? कसं काय पोहतात पैसे? अगं त्या आबाचे पैसे होते. अयो, आणि आबाचे पैसे तुम्ही कशाला आणले होते? अगं ते साफ करताना सापडले होते. अयो, हो तुम्ही कशाला आणले होते पण ते पैसे? अगं आपल्यासाठीच आणले ना. आपल्याला नाही का लागत पैसे. अख्ख्या आयुष्यभर पैसे करत होतो आपण. काय रे देवान, तुम्ही कशाला आणले बाई ते फुकटचे पैसे? जीव धोक्यात घालून काय करावं तुम्हाला? ते बी गेले पैसे. जे आपलं नसतं ना ते कधीच आपल्याला मिळत नसतं. देवा, पैसे बघितल्यावर कोणी बी लालची होणार. आणि त्याच्यात एवढं पैसे मी कधीच बघितलं नव्हतं. मला मिळालं तर एवढ्या जास्त प्रमाणात मिळालं. पण जे तुमचं नाही ते तुम्हाला कधीच भेटणार नाही. ते पैसे माझे नव्हतेच म्हणून मला भेटले नाही. ही असली घाण लोक गावात येऊ द्यायलाच नाही पाहिजे. तर मी आबांना सांगत होतो कशाला कामावर ठेवायचं. ते दिलप्या जर मला भेटला असता ना त्याला जागीच तो वाटला असता मी. दिलीप गेला. त्या दिवशी कोणीतरी जवळचं वाटलं होतं, तो बी गेला. देवा, कार असलं नशिबलेलं. लचके तोडणाऱ्या कोल्ह्या कुत्र्याच्या गर्दीत एकच माणूस मला माझा वाटला होता, तो बी गेला. सुनंदा, तू एकटी राहील. पैसा मी जास्त दिवस कोणाजवळ टिकत नाही. मला बघितल्यावर चांगल्यांचे डोळे फिरतात. तुम्हाला वाटत असेल मी इथं पडून राहिलो म्हणजे मला कोण उचलणार नाही, पण तसं नाही. मला उचलणारा माझा वाली येणार. मी कधी ह्याच्या खिशात कधी त्याच्या खिशात. तुमच्या खिशात आहे का नाही तुम्ही चेक करा. पैसा 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 पैसा. अगं बघत तुझ्यावर प्रेम झालं ग. अवघत मार्ग तुझ्यावर गेलं ग. तुझ्या गावातून ग तुझ्या इशाऱ्यानं ग घातला या काळजावर घाव. मुळीच नव्हतं रे खाना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात.
पका आवर पटापटा हा, थांब, आवडते की काम पडल्यात मग गुणगुण नको करत बसू. हा बरं, घाबरायला गेलीस बर. खुश का? झालं का झाडू मारून? झाडूच मारत बस. बायको ठेवली तिकडं माहेरी नेऊन. तिला घेऊन यायचे आजच्या आज तिला घरी आणली पाहिजेत. हा झक मारायला लग्न करून दिलंय का? हा किती दिवस झाले? 1 महिना झाला ती जाऊन बसली तिकडं. आजच्या आज मला ती घरी पाहिजे. हा आणतो आणतो. हा मला जास्त बोलायला लावू नको. काय झक मारायला लग्न करून दिलंय काय? संध्याकाळी दिसली म्हणजे झाले किती दिवस लग्नाला तुमच्या? हाय का कधी पूर्ण 1 महिना तरी ती इथं नांदायला? 4 दिवस झालं का पळाली तिकडं का महिना तिकडच? रोज तेच तेच ऐकून पार कंटाळा आला मला. जातो जातो आणतो आणतो. हा आज आणतो खरं. काय बोलून बोलून माझ्या तोंडाची पार घाण झाली पण तुला काही फरक पडा नाही. हा बाई माणूस थोडं माग असलं तर तुला पण आधार ना. होय. कवर गोडीने सांगू. हा आणतो तेच म्हणजे ऐकते. आणतो आणतो आणतो. काय आणतो. माहिती आता केव्हा आणतोय तू? नको बडबड करू जास्त. काय बडबड बडबड वैताग आला पार मला काम करून करून. आणि तुझं पण दुःख बघवत नाही ना. आणतो. हा अरे एखादं लेकरू बाळ होतं नातोंडाचं तोंड बघितलं तर मी पण समाधानी जरा होईल ना. हा आनंदात डोळे झाकील ना माझे. नको तू बडबड करू. आणतो मी संध्याकाळी. गोडीने सांगून सांगून आहे ना वैताग आलाय पार. मला वैताग आलाय आता. तुला काय करायचं ते कर बाबा. आणतो पण तिला म्हटलं. घेऊन ये. बाकी काही नाही माझं भांडण तुझ्याशी. आणि बस झालं तुझं आता हे काम. झाडू मार शेण टाक. 2 जनावर आहेत आपल्याकडं. आणतो म्हणलं की आणतो. जनावरांचं खाणं आहे पाणी आहे. मी आता कोटपर्यंत करू? तू थोडं फार केलं गेला इकडं तिकडं का मला बघावंच लागतंय ना. आणतो आई. बाई आलो कलावतीला घेऊन. अरे जावई बापू या बसा. बसायला नाही आलो, कलावतीला घ्यायला आलो. कलावती तिथं नाही घरात? कुठे गेली? काय सांगून नाही गेली ती? तुम्हाला काहीतरी माहिती असेल की? अहो नाही ना, तिने विचारलं नाही तशीच गेली ती. नाही नाही तुम्हाला माहिती आहे ती. म्हणजे मी खोटं बोलतोय का? अहो मी तुम्हाला फोन केले, तिला बी फोन केले, पण काय सांगनाच की तुम्ही. काय सांगायला पाहिजे? नाही ती इथं. बरं थांबा मीच बघतो. ओ जाऊ बापू ओ. अहो मी काय वेडा आहे? मी सांगितलं ना तुम्हाला नाही म्हणून इथे ती. अहो मग कुठे गेली सांगा की. अहो तुमचा संसार आहे, नीट बघायचा ना. अहो 4 वेळा मी येतोय तुमच्याकडे, पण तुम्ही काही सांगतच नाही. कुठे गेली काय गेली? अहो ती इकडं आली ना की महिनाभर इकडंच असते. तिचं घरी यायचं नावच नाही. आणि तुम्ही बी काय बोलत नाही. आता तुमच्या पोरासोरांचं काय होते मला काय माहिती? तुम्हाला कळाय नको का? तुम्हाला तिला पाठवायचं का नाही सांगा. पाठवायची की नाही म्हणजे? ती काय ठेवायची वस्तू आहे का? ती जर मला म्हणली सोडा तर आणून सोडतो. आणि तिच्यात जर मनात नसेल तर हा बळजबरीने सोडणारा हा बाप नाही. मला जड नाही ती. बघा बाबा तुम्हाला कसं वाटतंय तसं करा. बरं बरं बघतो. एकदा 100 वेळा सांगा यांच्या 100 वेळा काही उपयोग नाही यांचा. कले तुला फोन करतोय कळत नाही का तुला? हा कशाला फोन करताय? तुझ्या घरी गेलो होतो, तुझा बाप बी मला वाकडं बोलला. मग काय खेळ लावला का तुम्ही? हा आणि कशाला गेलते घरी? गपचल घरी. मला नाही यायचं. गपचल सांगतोय तुला.
मी सांगितलं ना मला नाही यायचं. तुला गप घरी चल सांगतोय, मला लिमिट क्रॉस करायला लावू नको. मी नाही येणार म्हणजे नाही येणार, आणि तुम्ही मला उगाच इथं आरडाओरडा करायला लावू नका. मला नाही यायचं म्हणजे नाही यायचं. कल्ले कल्ले बाई आलो बरं का जाऊ. एकटंच आलं का? हा एकटाच आलो. कला नाही आली का? नाही आली ती. का? अगं तिच्या बापाला बोललो, तिला बोललो, पण तिला यायचंच नाही. काय करू सांग. अरे बायको आहे तुझी, तू बोलायचं ना. हा तुला बोलताच आले नसल. अगं बोललो बाई. काय बोललो? आणि मग बरी आली नाही तुझ्या बरोबर. आता तिला यायचं नाही, त्याला मी काय करू सांग बरं. बरं मी बोलते त्यांच्याशी एकदा, नको लय टेन्शन घेऊ, शांत राहा जरा. आता मी काय ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही. तुझे तुला काय करायचं ते कर. हां काय नको, तू टेन्शन नको घेऊ, मी बघते काय करायचं ते, एकदा बोलून घेते त्यांच्याशी. शांत राहा तू. हॅलो हॅलो. अहो काय झालं? प्रकाश आला होता, बरं 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 बरं. कलीला पाठवून द्यायचं ना. अहो हा पण ती पोरगी सांगतच नाही काही. तिच्या डोक्याला काही ताप करायला आणि माझ्या डोक्याला लई ताप झालाय बघा. म्हणजे नक्की काय? काय आता या पोरासोरांचं काय करतात हे. मी तर सांगतो हिला समजून, हिने मला सांगितलं नीट, तर तिला आणतो तिकडं. जावे पण विचारून बघा की काय आहे काय नाही, काय झाले. मग आता काय ठरवलंय तुम्ही? अहो हा पण आता नेमकं यांचं झालंच काय याचाच तपास लागा ना. या पोरीने बोलून दाखवाय नको का? बरं बरं ठीक आहे, बघू. तूच मला माझी वाटली, तुझं नाव बाटलीच्यास. बायकोच्या घरी गेलतो रे. तिच्या बापाने आणि बायकोने मला हाकलून दिलं. काय बोलतो? कुत्र्यासारखं हाडतपड केलं रे. तुला माझ्या भावाला कुत्र्यासारखं हाकललं मला. तुमच्या गायला त्यांची सकाळशी साला नावाला नुसतं प्रकाश आहे रे. आपल्या आयुष्यात अंधकार रे. साला असं वाटतं ना कुठंतरी जाऊन मरावं. ए ग बस, असं बोलू नको टेन्शन घेऊ. अरे रमेश आहे ना तो जोडला भाव येतो आम्ही, तू का टेन्शन घेतो? ए बघ उद्याच जातो, उद्या मी आणि वैनला गाडी टाकून घेऊन येतो. तू टेन्शन नको, लक्ष ठेव. मा भाव येतो. अरे तू काय करणार आहे? तू काय माझ्या गोदडीत झोपणार आहे का? अरे ती बायकोच करू शकते. येडा बिडा झाला काय तू? अरे मी जर पोरगी असते ना, हे बघ आत्ता तुझ्या सोबत सकाळ बसतो. बाबा तू भाऊ आहे आपला. अरे बस का भाऊ, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तू टेन्शन न घेऊ, उद्या जातो मी वैनला घेऊन येतो. लव यू भाऊ. ऐक ना मोहन, माझे फोटोज आहेत तुझ्याकडे, ते डिलीट करणार आहे. नाही करणार. मी तुला किती वेळा सांगितलंय, तू माझं काम कर, मी लगेच डिलीट करतो फोटो. मला काय त्या फोटोचं काय करायचं नाही. काय करायचंय त्या फोटोंचं? तू माझं काम कर, मी तुला ऑलरेडी काम सांगितलंय. तू माझं एक काम कर, मी लगेच फोटो डिलीट करतो. अरे तुझ्यामुळे माझ्या अख्ख्या आयुष्याचं वाटोळ मी होईल. काय करू त्याला? अरे मी नाही मला काय करू शकत. अरे मला माझ्या घरी जायचंय रे. तू माझं काम कर, आत्ता घरी जा. मी आत्ता डिलीट करतो, तुझ्या समोर डिलीट करतो. माझं लग्न झालंय, माझं संसार उद्ध्वस्त होईन अशाने. तू माझं एवढं काम कर, मी लगेच डिलीट करतो. पाक्या दित्या वहिनीचा विषय सोडून आता. ए रम्या चूत काय कर तू? बायको आहे ती माझी. घरचे बी असेच बोलतात आणि तू बी असंच बोलायला लागलं का? आता तुला चुत्या वाटायला लागलो का मी? अरे मग असं बोलल्यावर चुत्याच म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अरे काय वागला तू? काय वागलं म्हणजे? घरचे म्हणत होते ना, ते बरोबर म्हणत होते. पाक्या काय बरोबर होतं रे? फार त्या बायकोच्या नादी लागून फार याडा झालाय तू. हे बघ मी आता तुला जे दाखवतोय ना, ते तू अंतकरण मोठं करून ऐक जरा आणि नीट बघ जरा डोळ्यांनी. कळलं का? काय बोलायचं नीट बोल व्यवस्थित. हे बघ काल तुझ्या सासरवाडीला गेलो तुम्ही, बघ जरा नीट जरा. हिच्या आईचं किडा, हिच्या माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. पाक्या
उडी मारली जर काय घालायचं ना घरात बसून. मावशे अरे मावशे काय रे बघतो पोरग काय कुठं ना करून बसलो आज. काय वीर उडी मारली त्या बाबूरावच्या. काय रे अरे देवा आता काय करू अरे नको मला मारून टाक पहिलं तू आणि जा कुठं मारायचं तुला कुठं जीव द्यायचा तो दे. आता तो रमे नसता तर काय बघितलं असतं मी इथं आता. अगं हरामी होता म्हणून तो वाचला आज तुला माहितीये का. नाहीतर मेलं असतं पोरग तुझं आणि मी पण मेलो असतो. काय माहिती त्याच्या डोक्यात काय आलं काय नाही. मोबाईल बघता बघता गेलो असं डायरेक्ट विहिरीत उडी मारून टाकली डायरेक्ट. अगं बाय 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 नको रे देवा जीव नको रे माझं पार त्या बायासाठी यांनी ना स्वतःच वाटोळ चालवलं पण महिलं माझं मला मारून टाक पहिलं बाबा जमर. तुझ्या त्या आईच्या आता मावशे तुझ्या आई तर बसली म्हणून त्याला शिवाय देता येत नाही माहिती का मला. काय पाहिलं असतं बाबा मी आता काय करू पार त्या बाईमुळे ना सत्यानाश केलाय त्याच्या जीवनाचा पार तिने तरी तिचा नाद काय सोडी ना तो वाटोळ झाले तिचं ती सटवी परत या घरात नको पार तिचं नाव सुद्धा माझ्या पुढं काढू नको. तो मेला असताना मला मारून टाकला असं त्यांनी. तू मेल्यावर माझं काय मला माहिती होतं त्याला पोहता येत नाही म्हणून मी आपण उडी मारली त्यासोबत. नाही तर आज तोंड बघायला भेटलं नसतं तुला. पक्या अरे पक्या अरे बोल ना काहीतरी. हा आम्ही आहे ना तुझ्या जीवा भावाचे. मी तुझा जीवा भावाचा मित्र आहे ना. हा अरे कधी तुझ्यासाठी उभा राहिलो नाही. हा आणि तू जर असं केलं तर ते आईने काय करायचं. हा कोणाकडे बघायचं रे. हा पक्या परत असं करू नको राव. आता नाही मी गप बसणार बाबा मी गप नाही बसणार. आता उद्या तुला एक पोर बघून येणार लगीन लावून देते तुझं पण तिचा नाच सोडून टाक लागला मार्का बाईला सारखा इकडे बघायला रेड्यागत. आत्याबाई घरात आहे की नाही कोणी हो आत्याबाई. प्रकाशराव आंघोळ करताय का. ओ वहिनी खूप लेट आंघोळ करताय. येऊ का आंघोळ घालायला तुम्हाला. इकडे कशाला आल्या बरं तुम्ही. अहो बायको नाही देते साबण वगैरे लावून देते चांगली तुम्ही आंघोळ जावा बरं घालते. इथनं. अहो लाजताय कशाला. जावा तुम्ही बरं. लाजू नका प्रकाशराव. अहो, नको म्हटलं जावा तुम्ही. का आंघोळ घालून देते चांगली साबण लावते. जावा बरं तुम्ही इथनं. नको अहो लाजताय कशाला. लाजू नका बायको नाही मी हाय की चांगली आंघोळ घालून देते तुम्हाला. अहो नको म्हटलं ना वहिनी जावा अहो तुम्ही. लाजू नका देते साबण वगैरे लावून. अहो नको म्हणते जर. खूप लाजताय बाई तुम्ही. येते वावरात जाऊन. कडून काय कार करून तुला काय माहिती नुसतं पाप आखीच्या डोक्याला. आके ए आके ओ अक्का काय झालं काय एवढं लवकर मला बोलून घेतलंस. पांडा तुला ह्याच्यासाठी बोलवलंय ह्या पोराच्या पारजीवर बेतायची बारी झाली आता. काल त्याने विहिरीत उडी मारली रम्या नसतात आज काय पाहिलं असतं आपण. काय करायचं सांग. त्याने नको नको केलंय बाबा. गप तू आके रडू नको बरं. काय करू रडू नको तर काही टक्कर घेऊ. काल काय झालं असतं तर काय बघितलं असतं आज आपण. काय लागली की तू सांगाल का. मग काय सांगू कोणाला सांगणार मी माझ्या जीवाच्या माणसाकडेच मी सांगणार ना. हा तुला तर नाही काय विचार कसला डोक्यात बाई काय करती काय नाही. काय डापर तुला तिच्यावर सारखंच. हा अरे मामा तुला माहिती आहे ना सगळं तरी बी आई तुम्ही. ए पक्या पक्या हे असं बघ खरं बोलायचं नाही. उठला बघ लगेच खरं बोललं का झटकाच येतो त्याला. काही कळानी आपल्याला त्याची काय नखरे चालले ते. तू नको टेन्शन घेऊ. मी समजावून सांगतो त्याला. काही समजावून नको सांगू. एखादी सुरीक बघ आणि याचं दुसरं लग्न करून देऊ आपण. ती पोर नकोच आहे घरात आपल्याला. दुसरं लग्न करणं सोपं एवढ्या लवकर. सोपं म्हणजे आता ती 4 दिवस झालं का उठपळ माहेर गेली का महिना येत नाही. आज रम्या नसता जवळ काही झालं असतं जीव गेला असतं तर काय केलं असतं आपण आज. अरे मामा काल मी होतो म्हणून तो वाचला. त्याला पोहता पण येत नाही. भाडकाऊ सारखा सोबत असतो तर कशी उडी मारली त्याने. आलं का आता माझ्या जाग. अरे मी त्याला वाचवलं मामा असं काय करतो. वाचवलं म्हणतो आणि अरे सोबत होतो म्हणून त्याला वाचवलं ना. नाही तर तो आज गेला असता. याच्यासाठी तुला बोलवले बाबा. हे पोरग काय ऐकत नाही. तिला घेऊन ये 2-3 महिने चालले हेच ते वेळी काही दडायचे नाही. त्यांना किती वेळा सांगितलं ते नीट बोलत नाहीत.
काय करतो अगोदर मी पाहुण्याला बोलून बघतो, ऐकलं तर ठीक, नाही तर बरं. बघू मग. नाही ते येईन ती सून मला ती नकोच आहे. तू सोयरीकच बघ एखादी. असं कुठं लगेच तोडून जमत असतं वय? आता मी तरी कुठपर्यंत सण करू. आता मी पण म्हातारी झाले बाबा, थकले भागल्याच्या प्रपंचाचं कसं व्हायचं, काय पुढचं ते आता मला टेन्शन यायला लागलं की. आता त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय हा पांडा इथून जातच नसतो. खिरीत उडी टाकाय निघाला खरं, कधी जीवर आलता काय? हां अरे मामा काय गोष्टी तुला माहिती आहेत आणि काय गोष्टी नाही माहिती. काय माहीत नाही रे मला, लागला सांगायला. अरे तुला माहिती आहे ना मामा, कलावतीवर माझा लय जीव आहे, पण तिला काही गोष्टी नाही ना समजत. अरे जीव आहे तर आण ना मग तिला. अरे कलीचं काय बिघडलं काय कळतच नाही ना, आणि ती सांगा ना बी ना मामा. अरे काय सांगा ना, कसं कर माहिती का, ये तिला घेऊन, सगळ्याच गोष्टीची सोय झाली. अरे खा की. अरे संसार का आम्ही केलं नाही वय? अरे मामा तुझं आणि मामीचं वेगळं आहे रे. मामी चांगली आहे, तुला सगळं सांगते, पण माझं नाही ना तसं. कलावती मला काहीच सांगत नाही. काय सांगायला पाहिजे तुला, कळत नाही का? सगळं तिनंच सांगावा, जाऊन आणायचं आपण. अरे मामा मी गेलो सासरवाडीला, तिच्या बापाला बी बोललो आणि तिला बी बोललो, पण ती येतच नाही तर त्याला काय करू मग? का चाटत बसू म्हणतो का? तिचं काय दुःख नाही तुला कळत नाही खरं? हां, आणि येत नाही करीत बसतोय सरळ. तुला जर नसं आणायचं तुझ्या बायकोला तर मी आकीला घेऊन जात असतो. काय नको, काय खातो तुम्ही, काय सांगतोय ते दिलं सोडून. हां, खिरीत उडी टाकायच्या आधी तुला आकीचं काहीच वाटलं नाही खरं? हां, काय करायचं होतं तिने एकटीनं पुन्हा? अरे तुझ्यावर लय जीव आहे आकीचा, तुला जर काय झालं असतं तर काय करायचं तर तिनं? नाही तर असं करतो, मी बी येतो तुझ्यासोबत ते पाहुण्याकडं, बघू कशी लावित नाहीत तुझी. चाल. तर आता खा. अरे घे ना. घ्यायचं घेऊन. हां हो थांबा. काय कुठे चाललात? चाललो घरी. मला बी सोडा की. तुम्हाला हो. बसा ना मग, सोडतो. नको तिघांना नाही जमणार. बस. नको तिघांना नाही जमणार. एवढं राज्याला पडले बिडले कुठं तर प्रकाशराव सोडतील की. सोड बरं त्यांना. अरे त्यांना तेच सांगतो, येतो सोडायला, ते नको म्हणतात. हो त्यांच्यावर भरोसा नाही, पाडले बिडले तर त्यांनी मला. प्रकाशराव तुम्ही सोडवा की मला. रम्या सोड बरं त्यांना. लय उशीर झालाय, सोडा की तुम्हीच. जा बाबा, ये सोडून त्यांना. बसू का? बसा. जायचं का? हो चला. नशीबच महाग आणलोय, याच्यावर आयुष्य 3 पोर येतात. अय बाबा लवकर ये. प्रकाशराव बसले की नाही मी तुमच्या गाडीवरती? हो वहिनी, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सोडत नव्हतं. अहो किती भारी जोडी दिसते आपली. काहीतरी बोल नका बरं. काय मी तुम्हाला कसं आहे, माणसाने मारायचं राहो. आता बायको नाही म्हटल्यावर माणसाचं मन जाणार की दुसरीकडं. अहो बायकोचं सोडा हो, मला लग्नच करायचं नाही तर. बघू की आता दुसरं लग्न करताय की नाही. तुम्ही आणि मग मी आहे. आईला वहिनी, तुम्हाला बोलायचं म्हटलं ना अवघड आहे बाबा. अहो प्रकाशराव एवढं जीव ओवाळून टाकते तुमच्यावरती, तरी पण तुमचं काय नाही. अहो पण तिला काय त्रास आहे ते तरी विचारायला पाहिजे ना तुम्ही. मी माझ्या पोरीला इतके दिवस टेन्शन मध्ये ढासा पोरगी रडती माझ्या घरात, काय समजावं मी? अहो दोघाचा संसार आहे, असं नका बोलू तुम्ही. तुम्हाला पटाय पाहिजे ना, एका तरी टाळी वाजत नाही बघा. आता नाही, आता चर्चा करून फायदाच नाही बघा. अहो लय ताणू नाही रबर, हां तुटत असतं हो.
जी तू ताणायची ती तूरच ताणाया पाहिजे. अहो ताणायचं तुम्ही सांगताय. पोरगी माझ्या दारात आली, कशाहून आली सांगा ना. तुम्ही लागले मला सांगायला. अहो पाठवा तिला, दोघांच्या संसाराचा प्रश्न आहे. अहो मी तोडाय निघलोय का? मला जोडायचंच ना. कोणाच्या बापाला वाटतंय की आपल्या पोरीचं वाटोळ व्हावं म्हणून? अहो पाठवी त्याला म्हणून एवढ्या लांबून मी आलोय तुमच्याकडं आणि तुम्ही राव असं बोलता. हे बघा, माझी पोरगी जर मला म्हणन की दादा मला जायचंय तिथं, दुसऱ्या सेकंदाला मी तुमच्या दारात आणून सोडतो तिला. पण तिच्या मनात जर नसलं तर मी तिला आणून सोडणार नाही म्हणजे नाही. अशानं तर मला तुमचीच तयारी दिसणार आहो. तुम्हाला जर समजायचं समजा. चला येऊ का मग मी? हा या. आका मी म्हणलो होतो ना आजच्या आज पाहुणं आणतो. हा हे बघ हे पाहुणं. नमस्कार. हे दोंड्या नाही म्हणजे दोंडीबा. नमस्कार. आणि ह्यांचीच पोरगी बघ. हा का? पोरगी दिसायला एकदम सुंदर आहे. शिकलेली बी आहे, 12वी सायन्स केलं, कॉम्प्युटर केलंय, सगळं जमतंय. चालतंय चालतंय. आता आपण हा विचार केलाय ना, त्याचं करूनच टाकायचं. आता नाही माघार घ्यायची. किती दिवस थांबायचं? नाही ना, त्यांचं कर वाट बघायची. नाही करायचं म्हटलं ना मला लग्न. अरे पोरगी एकदम फंटा आहे. मामा पोरगी फंटा असू दे नाहीतर माझा, एकदा नाही म्हटलं ना लग्न करायचं तर नाहीच. काही असलं मग असंच करतोय तो. हे बघा हा माझ्या मुलीचा फोटो. छान आहे, छान. चांगली पोर आहे बाबा. ओके बघ ना फोटो तर बघ ना एकदा. अरे मामा नाही करायचं मला लग्न. हा का? पोरगी एकदम चांगलीच. बघितलंच ना फोटो? बघितलं की चांगली पोर आहे. हा खरं. एक तर पाहुणं येत नाहीत. हां एक पहिलं लग्न झालंय, आदले कस तरी आपलं ते दोस्त आहे माझा, आणि त्याला बी तू नाट लाव. असंच राहायचं काय? नाशिब याने लय वैताग दिलाय आता. याचं नाही सगळं ऐकायचं. आपणच थोडंसं डिरिंग करायची आता. बस झालं त्याचा लाड. अरे काय कर माहिती का, एकदा बघू ना आपण. तुला पसंत पडली तरच करायचंय. बळ थोडं तुझ्या मागं लावणार आहे. अगं नाही म्हटलं ना तर नाही. काय नाही रे, हॉप काढीत देईन. तो अजून का वर्षभर म्हणून नको नको, मग आपण का बसायचं का? आणि सगळं सांगितलंय मी त्यांना. काही लपविलं नाही त्यांच्यापासून. एकदा येऊन मुलगी बघून तर जावा. हां बघा बाबा, तुमच्या दोघांना जसं वाटतंय ना तसं तुम्ही करा. माझं काय म्हणणं नाही. मी समजितो त्याला आणि मुलगी बघायला येत होतो. चालेल. कधी येता तुम्ही? बघू ना कवा ते ठरवतो. चालेल, ठरवा, मला कळवा आणि या. मग येऊ मी. हो कळवा. पांडव येतो. चला. नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आभार. ठीक आहे ठीक आहे. कसा झाला प्रवास? चांगला झाला. पण ऊन काय कमी पडतंय वय? उन्हाळ्याचे दिवस हा ना. हे माझ्या मुलीचे सर्टिफिकेट. हा हो. 14 वर्षाची होती त्याच तिची आई वारली. तसं ती सगळं घरकाम सगळं सांभाळून हे केलं पोरीने मला. आजच्या जमान्यात असली पोरगी मिळती वय? नाही ना. हा चांगली ते काय. शाळेत पण हुशार, नेहमी पहिला नंबर असायचा माझ्या पोरीचा. खेळात 1 नंबर, सगळ्या गोष्टीत पुढे आहे माझी पोरी. चांगलं आहे ना, असंच पाहिजे ना आपल्याला. आणि जेवण अरे विचारूच नका. जेवण तर 1 नंबरच बनवती. आणि शिक्षण बी चांगलं झालेलं आहे. मी म्हटलं तर पाहुणे आल्यावरती पोहे बिहे कर, नाही म्हटली जेवणाचं वेळ म्हटली असं कसं जेवण करूनच जातील. अरे वा. त्याला म्हणायचे संस्कार. कुठं बोलणार नाही काय नाही, सांगायची कामं सगळी हुशार. शाळेत पण तिचा पहिला नंबर यायचा. खेळात होती पुढं. संसारिक वाटते चांगलं. हे सगळं घरचं काम करू, माझ्या कामात मदत करू. शिक्षण पण शिक्षण चांगलं आहे. तर मी लहानापासून बघत चालू आहे. पांडवा तुमच्या तर काय घरचा. आजकालच्या पुढे कुठं चुलीवर स्वयंपाक बनवतात. हा गॅस संपलं तर 3 तास बसून राहतात. हा वाट बघतात गॅस येण्याची. तोपर्यंत चहा सुद्धा करून पिणार नाहीत, गपणार पाजणार नाहीत. ते चुलीवर स्वयंपाक बनवते म्हटल्यानंतर मला तर अभिमान वाटलं. चांगलं म्हटलं बघायला काही. अरे नुसतं बोलणारच आहेस का? पोटात आग पडली ना. होय होय होय. हा अरे कुसुम, अरे बेटा झालं का? घे पान वाढून.
कसा झाला स्वयंपाक? अगदी मस्त झालाय. अहो वांग्याचं भरीत तर काय बनवती नुसती एक नंबरच. दोंडबा हा भारताचं नाव काढलंच आणि मला वहिनीचीच आठवण झाली बघ. होय का ती बी लय झाक बनवायची, एकच नंबर बनवायची. तसेच गुण आहेत पोरीत माझ्या, सगळे आईचे गुण घेतलेत पोरी. थोडं थोडं घ्या अजून, त्यांना दे पाहुण्यांना घ्या घ्या लाजू नका. जेवण आवडलं? जेवण आवडलं आणि जेवण बनवणारी पण आवडली. तुम्हाला माझ्या लग्नाबद्दल माहिती आहे ना? हो माहिती. मग तरी पण तुम्ही कसे काय लग्नाला तयार? आत्तापर्यंत सगळे निर्णय बाबांनीच घेतले आणि तेही अचूक. त्यामुळे यावेळेस सुद्धा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी जे काही निवडलं असेल ना ते योग्यच निवडलं असेल म्हणून. भरपूर कौतुक करत होते तुमचं ते, आणि तुमच्याकडे बघितल्यावर ना खरंच खात्री वाटली जे काही करते आहे ते योग्यच आहे म्हणून. कसं आहे कुसुम, बहुतेकदा माणसाला आयुष्यात लग्नाची एकदाच संधी भेटते आणि मला दोनदा भेटली, आणि ती बी अशी गोड. हवा माझा तर होकार आहे, पण तू तुझं सांग. माझा पण होकारच आहे. रम्या जाम खुश आहे बघ मी आज. अरे मला माहिती तुला खुश आहे, पण का खुश आहे तुम्हाला सांगितलं नाही. तुला माहिती आहे ना पोरगी बघायला गेलो तुम्ही. अरे पोरगी बघायला गेलतो तुम्हाला माहिती, पण काय झालं तू कुठं सांगितलं तुम्हाला? काय जमलं ना भैया. जमलं काय? पोरीचं नाव काय? कुसुम. कुसुम? अरे का नाव आहे का? अरे कुसुम नाही कुसुम. कुसुम आईला नाव भारी रे. आईला काय रूपड आहे तिथं, डोळ्यात भरलं बरं का माझ्या. लई खुश आहे. ऐक ना बरं, त्या कुसुमला बहीण आहे का? ए त्या बापाला परत काम करावं लागेल. अरे काय नाही म्हणून सांगणार तळे मग. अरे काय पाक्या तू बरं राव, तू तुझ बघत तुला माही काळजीच नाही. आयुष्याला परत अंकुर फुटल्यासारखं वाटायला. जाम खुश आहे बघ. पक्या मग त्या कलावती वहिनीचा विषय सोडला कर तू? तिचं नाव कशाला काढलं? तिची पहिली बायको आहे ना. ते विषय वेगळा रे, कडवट करू नको. आता फक्त कुसुम. हा बा, कॉंग्रॅच्युलेशन डार्लिंग. आता फक्त ओनली कुसुम 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 कुसुम. अरे माझी कुसुम. मग त्या कुसुमला घे आतापासून. ह्या गोष्टीवर परत मागवायची. परत मागायचे आता. मा भाऊ खुश आहे लय, मग मी पण जाम खुश आहे. हॅलो, काय चालवलं तुम्ही? लग्न पोराचं करताय का तुम्ही? मग कवर वाट बघायची तुमची. म्हणजे अहो तुम्हाला समजतं काय काय करताय तुम्ही?
फार पोराच्या आयुष्याचं वाटोळ केलं ना तुम्ही लोकांनी. ओ आवाज चढून तुम्ही पण बोलू नका. तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो. मग कोणाचा फोन आहे? पाहुण्यांचा फोन आहे. ते बरं इकडे ओ सोयर, अहो काय चालवलंय हे? चांगलं नाही केलं बघा तुम्ही. काय बरोबर नाही केलं? अहो तुम्हाला समजाय पाहिजे. अहो मला 4 लोकांकडून ऐकाय भेटले. काय म्हणजे काय? पोराचं लग्न करताय म्हणताय तुम्ही? लग्न करता म्हणजे काय? तुम्हाला विचारून करायचं काय? ओ सोयर, नीट नीट अजून सगळं झालं आमच्याच्यानं करून. आता तुम्ही त्या लायकीचीच नाहीत माणसं. तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो. मग कुठेही जाओ त्याला भेट नाहीत आता आम्ही. बरं बरं करतो करतो. कोणाचा फोन आहे रे मामा? तुझ्या सासऱ्याचा. यांच्या आईचा किडा, ह्यांनी माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं. ह्याला एक एकाला सोडत नसते बघ मामा मी. कुठं निघाला रे? समजत नाही ना काय. एक एकाच्या डोक्यात दगड घालतो. अरे गप, दगड आता घालायचे. माझं तर काहीतरी जीवाचं वाईट करतो. जीवाचं वाटोळ करायला निघाला. थांब, लग्न करायचंय दुसरं म्हणजे जरा कायद्यानं करावं लागतं. डोकं फिक नाही ना काय नाही. इथं काय व्हावं लागलं काय सांगू? काय होत नाही रे. हा आपली काशी करा गपचीप करा. बघ तुम्ही काय करायचं ती हाय ना मामा. आणि एक नंबर 50 रुपये किलो, 100 ला 2 किलो. याच्यात हे काय भारी गोड, भारी गोड, भारी गोड. द्या भाऊची. एकदम गरम गरम हा मावशी.
दिवसभर मागे मागे फिरत होतात, लांबून लांबून बघत होतात आणि आता असं न बोलतच निघून जाणार. म्हणजे मी आलोय माहीत होतं काय? सगळं माहिती आहे मला. तुम्ही कुठं कुठं आलात, काय काय बघितलं, सगळं माहिती आहे. पण का हो एवढी घाई कशासाठी? ते काय नाही, इथं आलो होतो. काय इथंच आलो होतो? मला तर वाटलं लग्नाचीच घाई आहे तुम्हाला. तसं मला काही प्रॉब्लेम नाही बरं का. तुम्ही जर म्हणाल ना आपण उद्या लग्न करायचं, मी आत्ता पण तयार आहे. पण हां, आता तुम्ही बघितलात ना मला फिरायला किती आवडतं. लग्नानंतरही तसंच फिरवायचं काय? नंतर म्हणायचं नाही किती वैताग देते ही, हां कधी कधी निघून जाणार. अजिबात कंटाळायचं नाही बरं का. हां खरं सांगू, तुला बघितलं त्या क्षणीच तुझ्यात अडकली. मनाला एक वेगळीच हुरहुर लागली. कधी तुला बघतोय असं झालं होतं, म्हणून तर मग असं चोरून बघायला आलं. मला तुझा साधेपणालाही आवडला. खरं सांगू का, मलाही तुमचा साधेपणा खूप आवडतो. आणि तुमच्यासारखी माणसं माझ्यासोबत असतील ना, मग मी आयुष्यात खूप मज्जा करेन. खूप इकडे तिकडे जाईल, खूप बिनधास्त फिरेल, खूप छान काम करेल. पण हां, तुमची बायको जर परत आली तर मग मला सोडून जाणार तुम्ही? हां नाही, अगं मी असाच जीव लावणारा माणूस शोधत होतो. माझी बायको गेली मला सोडून. माझा सासरा आणि बायको लय अपमान केला त्यांनी मला, लय हाडतोड करत होते. आणि म्हणून तर मग मी असा जीव लावणारा माणूस शोधतो. अहो तुम्ही काळजी नका करू, आपण काढू ना काहीतरी मार्ग. तुमच्या आवडते ठिकाण सांगा ना, आपण लग्नानंतर आहे ना तिथेच फिरायला जाऊ. हां माझं असं काही नाही, तू म्हणशील तिथं जाऊ की. चालेल. बरं आता घर जवळच आहे, इथपर्यंत आले तर चला ना एकदा. नाही नको, एवढं रातच्याला कशाला घरच्यांना त्रास. आणि माझी बाई बी घरी वाट बघत असेल. येऊ का? काय जावं बाबू, मी जे ऐकलं ते खरं आहे ना? म्हणजे आता अशा बातम्या आम्हाला जगाकडून कळायला लागल्या. अहो तुम्हाला तरी कळायला पाहिजे नव्हतं ना. पण आम्ही काही वेगळं बोलत होतो का मग? हा काय सोय रे? अहो सांगा समजून यांना. आता काय सांगायचं, 4 बारे ते आला होता घ्यायला तिला, हां आणि मी सुद्धा आलो. मी आल्यावर काय केलं तुम्ही? माजलेल्या बोकडावून इथं बोलत होतात मला, हां आणि आता म्हणताय समजावून सांगा आणि काय करा. अहो जे झालं ते झालं, आता घ्या सांभाळून. संसार हा जोडायचा असतो, तोडायचा नसतो. काय जोडायचं असतो तोडायचा नसतो? हां जोडायला तर आलो होतो आम्ही, हां पण आले का तुम्ही त्या दिवशी तिला सोबत घेऊन? ते काय नाही पांडा, जे काय आपण निर्णय घेतला ना तो योग्य आहे. आता बस झाले यांच्या विनवण्या. नाही पुढे बोलायचं आपल्याला काही. आपण आपल्या मार्गाने चालायचं, ते त्यांच्या मार्गाने चालतील. आई अहो तुम्ही तरी समजावून सांगा की हो त्यांना. आता कवर समजावून सांगू? हां तुझ्या संग काल बोलले फोन होतं, फोनही नीट बोलली नाही. म्हणजे फोन आलता होय आणि तुम्हाला सांगितलं का नाही? अहो तिच्या डोक्याला काय टेन्शन, मलाच काय कळाना. विचारायचं ना बाई, काय झालं? 1 महिना झाला तू इकडे येऊन. अहो ऐका की जरा, असं नका ना करू. हे बघ कला, बाई आणि मामा म्हणतील ना तसंच वागणार आहे. त्यांच्या शब्द पुढं नाही जाणार आहे. मला जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. अगं तुझी लय विनवणी केली मी, पण आता बस. पांडवा काय गडबड आहे? अरे बरं झालं आलास तू. आलेत पाहुणं सकाळी सकाळी तिला घेऊन नामाटी ओढून आणि मी शेवताव मारीत. पाहुणं तुम्ही तरी सांगा समजून. अहो हे चाललंय, हे चुकीचं चाललंय बघा. सगळं माहिती आहे आम्हाला. तुम्ही पाठवलं तुमच्या मुलीला नांदायला? 4 वेळा आलता मुलगा घ्यायला, पाठवलं तुम्ही? आता संसार आहे, भांड्याला भांडं लागणार. अहो तुमचं काम आहे, तुम्ही मोठे आहेत घरातले, तुम्ही समजून सांगायचं तुमच्या पोरीला. अहो चर्चा करायला तुमच्याकडे आलो होतो ना. अहो लेकीसाठी बापाचं काय हृदय तुटतंय तुम्हाला नाही कळायचं ते. आम्हाला सगळं कळतं म्हणून तर आलो होतो तुमच्याकडं आम्ही. तेव्हा नाही पाठविलं, हां आणि आज आली तुम्ही मुळीत उठल्या गत तिला घेऊन इकडं. मामा थांबा. अहो काका काय चुकतंय त्यांचं? हां तुम्हीच सांगा. आता इतके दिवस होऊन गेले, ताई घरी येतच नाही म्हटल्यावर ते तरी काय करतील?
आणि लग्न झाल्यानंतर असं माहेर जाऊन बसणं बरोबर आहे का? तुम्ही तरी समजावून सांगा ना. ताई, तुम्हाला पटतंय का तुम्ही काय करताय ते? तुमच्या नवऱ्याचा तरी विचार करा, त्यांच्या मनाला काय वाटत असेल. हां, असं लग्न झाल्यानंतर माहेरी जाऊन बसणं योग्य आहे का? आणि किती दिवस त्यांनी तुमची वाट बघायची हो? हां, इतकं प्रेमाने माणूस समजावून सांगताय, शांततेत घेते, तरी तुम्ही ऐकत नाही म्हटल्यावर काय करणार आहेत ते? आतापर्यंत खूप झालं, पण आता नाही. ही कोण आहे? ही का बोलते आपल्यामध्ये? तू का बोलते का आमच्यामध्ये? ए, कुसुमला बोलू नको. होणारी नवरी ती. काय तिला बोलू नको. सोयर अहो काय बोलताय? काय म्हणजे बरोबरच बोलतात ती, काय चुकीचं आहे त्याच्यात? आता ठरलंय माझं, आता माघार घेणार नाही अजिबात. काय बाबा, बरोबर आहे ना? खरं आहे बेटा. आणि मामांनी आम्हाला सगळं सांगितलंय, सगळी परिस्थितीची जाणीव आहे आम्हाला. प्रकाश मला आवडतात आणि त्यांनाही मी आवडते. अहो ऐका ना जरा माझं थोडंसं, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय, चला ना. आता त्यांच्याशी काय बोलायचंय परत? आतापर्यंत बोलायचं होतं तेव्हा नाही बोललात तुम्ही, इतके दिवस वाट बघायला लावली आणि आता वेळेला येत आहे आणि म्हणताय की मला बोलायचंय. तू जरा शांत बस ग, मला त्यांच्याशी बोलायचंय. पण आतापर्यंत चला हो. आता खूप झालं. तुम्हाला वाटत असेल की ते एकटे आहेत, पण तसं नाहीये. ही कुसुम त्यांच्यासोबत आहे आणि ते खंबीरपणे. मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या माझं. तुला जे काय बोलायचं ना कुसुम समोर बोलावं लागेल. ऐक ना चला काय 2 म्हणते मिनिटं, एकदा. मला बोलायचं तुमच्याशी. जा. तू थांब ना, तू कुठं निघाला? हे बरोबर नाही, पण जेवण चांगलं नाही. अहो पण मी कुठं म्हणलं माझी मुलगी मला घरी ठेवायची म्हणून? ह्यांना पण त्यांच्या पोराचं दुसरं लग्न करायची काय हौस होती का? अहो पण हे त्यांनी चर्चेने सोडवायचा प्रश्न. चर्चाच केली ती तुमच्यासोबत, चर्चाच करायला आलतो तर. गावातल्या पण त्या 4 लोकांनी आम्हाला सांगावा. पण त्या टायमाला तुमचं बोलणं ऐकून घ्यायच्या तयारीत होतात का? आओ ऐका ना, हिला सांगा ना बाजूला जायला. तुला जे काय बोलायचं ना तिच्यासमोर बोल. अहो तिच्या समोर नाही बोलू शकत मी. नाही तुला तिच्या प्रकाश, तुम्ही बोला, मी जाते. नाही तू थांब इथं. तुला जे काय बोलायचं ना तिच्यासमोरच बोल. अहो तुम्हाला कसं कळत नाही, मी तिच्या समोर नाही बोलू शकत काही गोष्टी. तुला बोलायचं असेल बोल, नाहीतर राहू दे. असेल काहीतरी महत्त्वाचं सांगायचं, तुम्ही बोला ना, मी थांबते बाजूला. नको तू थांब इथं. तुला सांगायचं असेल तर सांग. बरं सांगते. अहो मी खूप अडचणीत आहे हो. मी काही मुद्दाम नाही करत या गोष्टी. आमच्या गावात एक मोहन नावाचा मुलगा आहे, त्याच्याकडे माझे काही खराब फोटोज आहेत आणि तो म्हणतोय की तू जर नवऱ्याकडे गेलीस तर मी ते फोटो व्हायरल करीन. मला पण वाटतं ना की आपला संसार सुखाचा व्हावा. मला पण वाटतं तुमच्याकडे यावं. मी मुद्दाम नाही करत हो, पण अशी अडचण आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत. अगं इतक्या वेळा मी घरी आलो, किती वेळा तुला विचारलं, तू एका शब्दाने बी नाही बोलली मला. तेव्हा मी त्या गोष्टी नव्हते बोलू शकत. मला सांगायचं होतं तुम्हाला सगळं, पण तो सतत आसपासच असायचा. त्याचं सतत माझ्यावर लक्ष असायचं. मला बऱ्याचदा वाटलं की ही गोष्ट तुम्हाला सांगावी, पण मला नाही सांगता आली. त्यावेळी वेळच तशी होती हो. मी मुद्दाम नव्हते करत. आणि त्याने जर खरंच आपल्याला एकत्र पाहिलं असतं तर त्याने ते फोटोज तुम्हाला सेंड केले असते. प्रकाश, काहीतरी असणार आहे गोष्ट, नाहीतर कुठली मुलगी अशी वागणार बरं? आणि आपण ना सगळ्यात आधी त्या, काय नाव आहे त्याचं, मोहन, त्या मोहनला शोधूया आणि का असं वागतोय तेही विचार. या सगळ्यातनं बाहेर काढणं माझं कामच आहे. पण इथनं पुढं तू माझ्या मनात असशील हे नाही सांगू शकत मी. अहो असं नका ना बोलू. ताई, तुम्ही नका काळजी करू. प्रकाश, आत्ता या घडीला त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि पुढे काय करायचं ते बघूच ना. विनाकारण कुठली बाई अशी नाही वागणार. ताई, तुम्ही त्या नालायक माणसाचा फोटो ना यांच्या मोबाईलवर पाठवून ठेवा आणि त्यांची काही माहिती असेल ना तुमच्याकडे ती पण पाठवून ठेवा. हो, आम्ही बघतोच त्यांना. चला आपण जाऊ.
मोहन मोन्या ए, मोहन कोण आहे तू? कोण आहे तू? म्हणजे भाडकाव पोरच्या बरोबर का आवाज खाली कर. आवाज खाली कर म्हणजे असं करू आवाज नको तू. कमी कर. काय माहिती? अरे पहिले तुझा कोण आहे? मी फोन नाही दाखव. ओळखत. फोटो नाही काढले मी काय- पाहिजे नाही फोटो नाही काढले, काढले नाही माहिती बाई कोण ओ आहे? वहिनी खाती उगाच. ह्यांचं काही ऐकू नका हा तुम्हाला माहितीये का तुमचा नवरा काय काय करतो ते काय केलंय? काय केलंय म्हणजे तू कोण आहे? चुकीचे मला फोटो माहिती. काढून व्हायरल करायचे आणि मग नाही तू काय 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 ते केलं फोटो जरा मोबाईल दे बरं? तुझा फोन दे मोबाईल दे. म्हणतो ना मोबाईल दे. फोन दे पहिले मोबाईल दे सोड. ए तायडे सगळे डिलीट कर घे फोटो बघ कसला भंगार पोर घ्या काय? असं करशील काय? जर असं काही नकर केलं ना तुला पोलीस स्टेशन दाखवतो मी कळलं का एका भोकाच्या लाज वाटते का तुला असेल अंगण फोटो काढतो रे तुझा फोन हा? हे बघा आवाज कमी. आवाज कमी काय हे असले घाण प्रकार करायचे नाही कळलं का तुमचा नवरा बघा काय काय करतो ते नकर यावेळेस फक्त घरी आलोय काय पुढच्या वेळेस जर असं केलं ना नाही पोलीस स्टेशन गाठलं ना तर बघच मग चल ग तायडे तुमच्या जरा नवऱ्याकडे लक्ष द्या तुम्ही जरा काय केलंय नाही माहिती मला ती बाई कोण आहे. मी नाही ओळखत तिला. तिचे फोटो कसे काढते हे मला नाही माहित. नको डॉक खा माझा. जाऊ दे. राम 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 या जाऊ बसा. बस बाबा तू आज माने बस वहिनी मामा कलावती कुठे? कलावती वय काय करत आहे? तिला आनंदाची बातमी द्यायची होती. असं का? हा ए कलावती बाळा इकडे. हे बघ तुला मोहन त्रास देत होता ना आता सगळं मिटलं बघ. आता तो काय परत तुला त्रास देणार नाही कळलं का? आता टेन्शन दे सोडून तू. वहिनी आता काय टेन्शन घेऊ नका चांगलाच मोहनाचा कार्यक्रम लावला मी असा फाट ना 2 कानाखाली मोबाईल घेतला फॉर्मॅट मारला ना तर टेन्शन सोडा आता हा काळजी करायची नाही आता आणि हो आता घाबरायचं काही कारण नाही बरं का त्याच्याकडे आता तुमचे कुठले फोटोज नाही आहेत त्याचा मोबाईलच फॉर्मॅट मारलाय आम्ही त्याच्यामुळे आता बिनधास्त राहा बरं कलावती आता काय काळजी करू नको हा. बरं येऊ का मामा? चला चला वहिनी हो ए रम्या थांब जरा जरा बोलायचं होतं. कुसुम मला तुला धन्यवाद म्हणायचं होतं. का बरं? माझ्या आयुष्यात तू जेव्हापासून आलीस ना सगळं चांगलंच घडायला लागलंय बघ. ते कलावतीचं पण तू मिटवलंस. लईच भारी पोरगी आहे का तू. डायरेक्ट काळजातच घुसली. पण जाऊ द्या आता सगळं नीट झालं. आता इथनं पुढं सगळं चांगलंच होणार बघ. आणि तू आहे ना माझ्यासोबत. गप काय काय नाही हो काहीतरी झालंय. अहो खरंच काहीच नाही तुम्ही बरोबर बोलले आता इथून सगळं मस्त होणार. काहीतरी चुकलंय वाटतं माझं. अहो तसं काहीच नाही आहे. तुम्हाला एक गोष्ट बोलू का आपली साथ इथपर्यंतच होती असं समजा. म्हणजे मी लग्न नाही करू शकत तुमच्याशी. ती कलावती आली म्हणून तू असं बोलायला लागली का? मी तुला बोललो होतं मला तुझ्याशीच लग्न करायचं. अहो तसं काहीच नाही पण कसं आहे ना काही गोष्टी जिथल्या तिथे थांबलेल्या बऱ्या. मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न. तुला माहिती आहे कुसुम माझा जीव अडकलाय तुझ्या. सगळं मान्य पण मी तुमची माफी मागते. वाटलं ना तर मला शिवे द्या तुम्हाला काय वाटेल ते बोला पण मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. मग इतके दिवस होते ते काय होतं? अहो चुकलं माझं मी माफी मागते ना त्यासाठी पण नाही होऊ शकत हे लग्न. तुम्ही काळजी घ्या. येते मी. पक्या अरे मी आहे ना नको टेन्शन घेऊ चल. घरी मामा माझंच नशीब कसं काय रे गांडो. काय झालं? कुसुम नाही म्हटले. कुसुम नाही म्हणली? आता बरोबर आहे की
आणि तिचं तरी काय चुकलं रे? कलावती जर यायला तयार असेल तर ती कशाला तुझ्याबरोबर लग्न करीन बरं? पण हे सगळं माझ्याच बाबतीत कसं काय रे? लई येड्यागत वाटतं रे मामा. आहे का? तुझं असंच आहे, पहिल्यांदा तयार नव्हता आणि आता ती तयार नाही तर तू लागलाय तयार व्हायला. तिला का बळच आणायचं होय आता? अरे जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला मिळतं, आणि जे नशिबातच नाही ते कशाला मिळेल आपल्याला? अरे जे काय कडवितंय, जे काय करायला लावतंय आपल्याला ते देव असतो रे. हा, आणि ते देवापुढं कोणाच चालतंय? आणि कलावतीचं आपल्या नशिबात आहे. होय. हॅलो, आवरलंय माझं सगळं. उद्या येते मी. लय खुश आहे. तुम्ही खुश आहे ना? तुमच्या बोलण्यावरून तर नाही वाटत. नुसतं हो काय करते? काहीतरी बोला की. काय नाही, कामात आहे मी. बरं, ठेवते मग. आलं बघ तुझं घर. चल बाळा. नमस्कार. काय बरे बघा. व्यवस्थित. हो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा व्यवस्थित व्यवस्थित. तुमचं कसं काय? मस्त. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. राहू दे बाळा, राहू दे. बरं बरं. मग सोयरे कसं काय? बरं आहे आता. आता व्यवस्थितच होणार. आता दोघं बघा कसे संसार करतात थाटात. लय गुन्ह्या गोविंदाने करणार. हे तर पाहिजे असतं आपल्याला. आता जुनं पुराणं सगळं विसरून जायचं बघा सोयरे. होय ना, होय ना, होय ना. इथून पाठीमागं पुला खाली बरंच पाणी निघून गेलं. हो. कोणाच्या घरात नाही कटकटी, प्रत्येकाच्या. पण आता कसं एकदम बेस होईन बघा. हे चालणारच आता. काय त्याचं आपणच समजून घ्या पाहिजे असते. बाकी काय असते. प्रकाशराव कुठे गेले? हाय ती की. नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही काय काळजी करू नका बरं. आता सगळं व्यवस्थित होईल. आपल्याला तेच पाहिजे. बाई जरा गावात जाऊन येतो. ये लवकर ये बरं का. असं आहे. ती बॅग ठेवायची होती. ठेवा. कले मला गावात जायचंय. मी आले आणि लगेच गावात चालले. तुम्ही रम्या वाट बघत असं. थांबतील की भाऊजी थोड्या वेळ? बसा की आपण थोडंसं बोलू. नाही, महत्वाचं काम आहे, जावंच लागेल. बरं, जायचंच आहे का? बरं ठीक आहे, जा. पण संध्याकाळी लवकर या. तुमच्या आवडीचं जेवण बनवते. कलीच्या होते गेला. तू का कली वय? अरे नाही मामा, गावात चाललो होतो. बरं बरं. आपण चहा पिऊन गेला असताच की. चहाचं राहू दे. बरं येऊ का मामा? बरं बरं बरं. हे असलं काम आहे यांचं. जाऊ द्या, चालूच राहणार. होईल, व्यवस्थित होईल आता. अहो मोबाईल घेते. कला मला एक कटाळा आलाय, झोपायचं मला. का असं वागताय तुम्ही माझ्याशी? आल्यापासून तुम्ही माझ्याशी नीट बोलले पण नाही. तुला सांगितलं ना, मला झोप लागली, झोपू दे मला. अहो बायको आहे मी तुमची. माझ्याशी थोडंसं पण नाही बोलणार? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? झोप लागली मला, झोपू दे ग. हो.
ऐका की मी काय म्हणते. काय ग काय झालं रे काय झालं काय तिचं थोबाड बघ कसं झाले कशी दिसते ती पर 2 दिवस झाले जरा तोंडावर चेहऱ्यावरती तेच नाही कली कली करीत होता ना आली तर तिच्या संग नीट बोलत नाही काय नाही ती काय बोलायला गेली तिला काय झीड करतो हा बघायला पाहिजे ना तुझ्याकडे आता एकदा. अहो 2 दिवस झाले मी आले पण हे माझ्याशी नीट बोलत पण नाही माझ्याकडे लक्ष पण नाही देत आणि मी काही बोलायला गेलं की मला नुसतं झीड करतात. अगं कुसुम माझ्या डोळ्यासमोरून जाय ना एवढं सगळं घडून गेल्यावर लगेच डोक्यातनं काढायचं. मी का लाईटीचं बटन आहे का बंद केलं चालू केलं बंद केलं. अरे कशाची कुसुम रे कशाचं दोंड्या रे अरे ते सगळं नाटक होतं. नाटक होतं म्हणजे अरे मग काय होतं तर अरे तुझा सासरा हिला पाठवीत नव्हता नांदायला म्हणजे तू बाप खोटा ती पोरगी बी खोटी. अरे मग काय तर तुम्ही दोघांनी ना माझ्या मनाचा खेळ केलाय. कशाचा खेळ केलाय रे हा हिचा बाप पाठवीत होता का नांदायला तिला म्हणून हे नाटक केलं आम्ही. नाही मला कुसुमच पाहिजे. कशाचे कुसुम रे हा नालायक कुठला आली ती पोरगी आम्ही दोघं काही येडे म्हणून सांगतो का ते सगळं नाटक होतं गपचिप दोघांना संसार करायचा आहे खेळ मांडलाय सगळा आणि तू बी काय तुझं 4 दिवस म्हणतील 4 महिने जाऊन राहती हा काय खेळ मांडलाय राव हा उघडे बाबा अशानं जगू दे तिला सुखानं हा नको अशी करू तू बी अरे संसार करा चांगला बाकी काय पाहिजे आम्हाला अरे जीवन डबल नसतं जरा विचार करा किती आयुष्य राहिलं रे नीट संसार करायचा अशी जर झक मारली नसती ना तर मला इथून यायची वेळ आली नसती. बाद झालं मी आता मागच्या पायरीवर आले माझ्यात काय आता ताकद नाही राहिली प्रत्येक वेळा तुझंच ऐकायला तू आता ऐकायचं आमचं आणि ते विषय सगळा सोडून दे. काय बघतो तुझ्याकडे आणि हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय रे हा बरं माझी आई बी माझ्यासोबत तशीच वागली. त्या कुसुम बरोबर लग्न ठरवलं. मी म्हणलं होतं का ठरवा म्हणून लग्न त्या मामाने आईने मला उगाच भरीला पाडलं. अरे आवडते मला कुसुम त्यात त्या कलावतीला मध्ये उभं केलं. अरे मी म्हटलं होतं का आणा म्हणून तिला काय नाही रे सगळं वाटोळ केलं माझं यांनी. ऐ तो कोणी वाटोळ नाही केले तू सगळ्यांनी भलं केले अरे तू भलं म्हणजे तुझ्या आयुष्यात 2 पोरी आल्यात माझ्यात आयुष्यात एका नाही मग आयुष्य बघत चाललंय हा काय भलं बिलं काय काय नाही. बघ कुसुम गेली वहिनी आली ना आता चांगला संसार कर की हा पण काय म्हण बरं का तुझ्या हातातला चान्स गेला ना हा खरं सांगतो ते कुसुम लई पाठवते आणि मला कळलं असतं नाही खोटं नाट आहे तुम्हीच मग जुगाड तिथं लावलं असतं. ए रम्या कुसुम मला आवडते आणि तशी बी तुझी वहिनी आहे. झालं तो तेव्हा नीट बोल. ऐ गेली ती कुसुम पण लई पाठवते राव. ए गप बसतो नीट बोल. मध्ये मला बसवायचा तर मध्ये तू बस मला जर कळलं असतं ना खोटं नाट आहे मी खरंच चान्स मारला असतं पण तुझ्या हातातून चान्स गेला. उठतो काही पण काय पण म्हण कुसुम लई पाठवते राव. गप्पा रम्या कुसुम 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 उठीन धनी ओ धनी काय मग तुमच्या कारभारींच्या हातची भाकर खाणार की नाही. कुसुम तू अरे माझा तर विश्वासच बसला. तू इथं कशी काय कलावती ताईंमुळे. ताई ताई आहो तुम्ही माझ्या मनाचा विचार करून मला या सगळ्यातनं बाहेर काढलं की नाही आता मी पण तुमच्या मनाचा विचार केलाच पाहिजे की म्हणून मी जाऊन हिला घेऊन आले. आता आम्ही दोघी पण मिळून तुमचा संसार सुखाचा करू बघा आणि तोही आनंदाने.
फक्त तुम्ही दोघ जण मिळून मला कधी अंतर देऊ नका. हो कधीच नाही. काय रे पांडा, काय करायला गेलो आणि काय होऊन बसले? काय करायचं आता? आता येतो मी. बरं बाबा, ये मग आता काय करायचं? बाय मामा. बाय. ये परत आता. आपला प्लॅन काय काय झालं असं मामा? चला बघा आपल्या संसारात. ओ प्रकाशराव, थांबा थांबा. पुढे चाले इतक्या घाई गडबडीने? ते नाकवर करून म्हटले होते लग्न नाही करणार म्हणून. आता तर 2-2 बायका केल्याय. कधी मध्ये आठवण ठेवत जा कोमल वहिनीची. येते. देवा, तुला चांगलं माहिती आहे कोणाला किती द्यायचं आणि किती नाही. काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात राम नव्हता, पण तू इतकं दिलं की माझ्या जुळीत पण मावना. तू मला अशा चक्रव्यूहात अडकवलंय. काय करावं आणि काय नाही काहीच कळत नाही. चला, घरी 2-2 कारभारणी वाट बघत असते. प्रकाशराव, आता डबल शिफ्ट चालू झाली. आता कंबरड मोडणार.